कॉन्सन्ट्रेट केले जाईल. आणि मला वाटतं की बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये मी कॉन्सन्ट्रेट नाही करणार व्ही इज इक्वल टू आय आर वर. हे कॉन्सन्ट्रेट मी नाही करणार. मी ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट नाही की करणार की म्हणजे ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय आहे हे तर माहिती आहे, व्ही इज इक्वल टू आय आर आहे. पण त्याचे डिफरंट फॉर्म्स काय आहेत, ट्विस्ट काय विचारू शकतं. मी लिनियर सर्किटची डेफिनेशन नाही सांगणार, तर सर्किटमध्ये लिनियर सर्किट काय म्हणायचं, एकदम कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग मला वाटतं सोपं कोण पण शिकवू शकतं. म्हणून मी म्हणत असतो की असे काही शिक्षक असतात इझी रिपीटेड, हार्ड इलिमिनेटेड आणि इज इक्वल टू सिलेबस कम्प्लिटेड, असे काही शिक्षक असतात. पण मला वाटतंय की आपण थोडंसं डिफरंट वेने मुलांना द्यावं. मला वाटतं की इलेक्ट्रिकल व्ही इज इक्वल टू आय आर हे शिकवण्यात मला वाटतंय अर्थ नाही. त्याच्या मागं काय दडलंय, ती कन्सेप्ट कुठनं आली आहे, त्याच्या मागचा मिनिंग काय, त्याच्यावर इम्पॉर्टन्स कन्सेप्च्युअल क्वेश्चन कोणते येत आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मला असं वाटतंय. त्यामुळं आजपासून आपण जो बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला सब्जेक्टला सुरुवात करणार आहोत आणि त्याचा फर्स्ट टॉपिक आहे, मी काही जास्त बोलणार नाही, कृतीतनं करून दाखवावं असं मला वाटतं. आणि त्यामुळं आपण जो आज घेणार आहेत, मला वाटतं की करंट, माझे लेक्चर करंट व्होल्टेज, मी MPSCला बेसिक इलेक्ट्रिकल शिकवलेलं आहे त्यामधनं बघा मी रिपीट करणार आहे. पण मला असं वाटतं की थोडा कन्सेप्च्युअल तुमच्या माइंडला पण तुम्ही शांत बसलाय, थोडा काहीतरी डिफरंट. दररोज करंट व्होल्टेज इलेक्ट्रिकल सुरू झालं, करंट व्होल्टेज. मला वाटतं की मॅग्नेटिक सर्किट जरा फ्लक्स कधी कधी ऐकत नसतात, मी फ्लक्स कडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि फ्लक्स मॅग्नेटिक सर्किट शिकवताना आपला जो आजचा बेसिक इलेक्ट्रिकल मधला आहे तो बेसिक मॅग्नेटिक सर्किट्स हा जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो तुम्हाला ट्रान्सफॉर्मर मध्ये आणखीन मशीन्स मध्ये याच्यामध्ये शिकायच्या आधी हा इम्पॉर्टंट आहे. तसं पण मी क्लासमध्ये शिकवताना मॅग्नेटिक सर्किट शिकवताना सगळे लॉ आधी घेतोच आणि मगच त्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग कडे जातो, बरोबर आहे. आणि हा कोर्स पूर्णपणे फ्री असणार आहे, कोणतीही फीस नसणार आहे. दररोज 2 ते 3 लेक्चर्स पडतील. 35 to 40 आवर्सचा हा पूर्णपणे कोर्स आहे. पॉवर सिस्टीम बी सुरू केलेला आहे पॅरलली आणि बेसिक इलेक्ट्रिकल पण आम्ही सुरू केलेला आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, स्टे कनेक्टेड राहा. मला तर वाटतं येणाऱ्या काळामध्ये असा जर कोरोना राहिला तर येणाऱ्या काळामध्ये माझे 240 तासाचे जे पेड कोर्स आहे मी ते पण फ्री द्यायला तयार आहे. कारण मुलांचा असा ट्रेस झालेला आहे की बाबा आता एक्झाम होईल का, कधी होईल, मग प्रिपरेशन करायचे सोडून भरपूर सारे क्वेश्चन आणि ते येणं माझ्यासारख्या तरुणाला हे आहेच. कारण हे जे वय आहे ते असं विचार करायला लावतंच. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडून जेवढी काही हेल्प होईल, बरोबर आहे का, जेवढ्या मिनिमम प्राइसमध्ये जे पेड कोर्सेस आहे आणि फ्री कोर्स तर चालूच आहे, जो पेड कोर्स आहे जिथं काही ॲडव्हान्स शिकवलेलं आहे, बेसिक इलेक्ट्रिकल मी तिथं पण जास्त प्रकारे घेतलेलं नव्हतं, तर ते एकदम फुल्ली कव्हर अप करण्याचा आणि बेसिक इलेक्ट्रिकल पूर्ण कोर्स फ्री देणार आहे. कशामुळं, कारण डिप्लोमावाले मुलं इंजिनिअरिंगला जात आहेत तेव्हा त्यांची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग नसते, ते पण क्लिअर होईल. किंवा इंजिनिअरिंगवाले आता बाहेर पडतायत, जेव्हा त्यांना इंटरव्ह्यूला जायचं असतं ते पण क्लिअर होईल. आणि जेव्हा एखादा मुलगा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करतो तेव्हा त्याला जे काही लागणार आहे ते पण क्लिअर करण्याचं जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे ह्या सगळा ओव्हरव्ह्यू करून मी तुम्हाला शिकवणार आहे. डोंट वरी. बघा, बेसिक्स ऑफ मॅग्नेटिक सर्किट्स यामध्ये मी हे शिकवत असताना ह्या मॉड्यूल्स मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टर्मिनॉलॉजी ऑफ मॅग्नेटिक सर्किट हे माझं पहिलं लेक्चर असेल. दुसरं लेक्चर असेल लिकेज फ्लक्स. मॅग्नेटिक मध्ये तुम्ही कोणत्याही मशीन मध्ये जावा तिथं लिकेज फ्लक्स येतात आणि त्यामध्ये मॅग्नेटिक मध्ये लिकेज फ्लक्सला वेगळी टर्मिनॉलॉजी वापरली आहे कुठे कुठे, त्याला फ्रिंजिंग म्हणतात. काय म्हणतात? फ्रिंजिंग. ती दुसऱ्या लेक्चर मध्ये लिकेज फ्लक्स कोणत्या मशीन मध्ये काय येतात, त्या कशा इंडिकेट करतात, कशा असतात, हे सगळं मी सांगणार आहे. तिसरा जो आहे, तुम्ही भरपूर वेळेस ऐकता BH कर्व हिस्टरेसिस लॉस. BH कर्व ह्यालाच म्हणतात हिस्टरेसिस कर्व आणि त्या हिस्टरेसिस कर्व वरनं जो लॉस काढलेला जातो तो असतो हिस्टरेसिस लॉस. ती थर्ड लेक्चर मध्ये मी तुम्हाला घेणार आहे. आणि त्यानंतर तो ईडी करंट लॉस. हे म्हणजे काय झाले रे, मॅग्नेटिक लॉसेस. ह्या टॉपिकला तुम्ही अजून म्हणू शकता मॅग्नेटिक लॉसेस. काय म्हणू शकता? मॅग्नेटिक लॉसेस. काय म्हणू शकता? मॅग्नेटिक लॉसेस. नेक्स्ट जो पार्ट आहे मॅग्नेटिक मटेरियल. कोणकोणते मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत आपल्या इथे आणि डिफरंट टाइप्स ऑफ मॅग्नेट्स आणि डिफरंट टाइप्स ऑफ मॅग्नेट्स. कोणकोणते मॅग्नेट आहेत
बरोबर आहे का? पॅरामॅग्नेट्स असतील, परमनंट मॅग्नेट असतील, टेम्पररी मॅग्नेट्स असतील, मग त्यांचे टाईप्स कोणते, त्यामध्ये लाईन्स ऑफ फोर्सेस मॅग्नेटिक फ्लक्सच्या कशा असतात त्यानुसार त्यांचे टाईप्स पडलेत. फेरोमॅग्नेट्स असतील, बरोबर आहे का? असे सगळे मॅग्नेट्स आणि कोणते मॅग्नेट्स यूज होत आहेत, त्यांच्या प्रॉपर्टी काय, त्यांची रेजिस्टिव्हिटी कशी, त्यांची कंडक्टिव्हिटी कशी आहे, मॅग्नेटिक कंडक्टिव्हिटी कशी आहे, हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. आणि लास्टचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जे की इलिमिनेट करतात भरपूर मुलं, न्यूमरिकल्स. जर तुम्हाला ह्या सगळं आलं तर न्यूमरिकल्स आपण एक वेगळं लेक्चर घेऊ. मॅग्नेट्सवर गेटला कसे पडतात, तुमच्या येणाऱ्या जेईई एक्झामला कसे पडतात, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या एक्झामला कसे न्यूमरिकल्स पडतात, हे सगळं बघायचंय. बरोबर आहे का? चला मग आपण लेक्चरला सुरुवात करू. मला वाटतं की आज आपण टर्मिनॉलॉजी संपून टाकू. जो पहिला बीट आहे म्हणजे एक लेक्चरमध्ये प्रत्येक बीट कव्हर होईल. बरोबर आहे? हां. आणि मॅग्नेटिक सर्किट जेव्हा मी जे बुक रेफर केले ते पण सांगतो. जैन अँड जैन, BL थेरेजा, JB गुप्ता आणि लास्टचं नाव आहे नागरॅथ अँड कोठारी. हे 4 बुक मी रेफर करून हा नोट्स काढलेले आहेत. आणि नोट्स मला वाटतं की हे 4 बुक तुम्ही पण रेफर करू शकता, पण तुम्हाला जास्त वेळ लागेल. आणि इझी वेने मी कसा द्यायचा प्रयत्न करतोय त्याचा, आणि जे एक्झाम ओरिएंटेड आहे ते कसं द्यायचं ते मी जास्त प्रयत्न करत आहेत. मी जास्त करून जैन आणि नागराथ अँड कोठारी हे दोन CL वाधवा पण यूज करू शकता. CL वाधवा मध्ये पण मॅग्नेटिक सर्किट चांगलं दिलेलं आहे. CL वाधवा मी थोडीशी वाचलेली आहे, मला त्यातला कंटेंट जैन मधला एकदम छान कंटेंट आहे. हे बुक्स आहेत मॅग्नेटिक सर्किट साठी. बघा, मॅग्नेटिक सर्किट्स म्हणल्यावर इलेक्ट्रिकल सर्किट म्हणल्यावर पहिल्यांदा कसा करंट येतो तशी पहिली टर्मिनॉलॉजी येते मॅग्नेटिक फ्लक्स. काय येते? मॅग्नेटिक फ्लक्स. आता मॅग्नेटिक सर्किट म्हणल्या तुम्हाला काय आठवतं रे? कोअर आठवतो. काय आठवतो? कोअर. आणि कोअरवर काय वाउंड आहे? वाइंडिंग वाउंड आहे. काय वाउंड आहे? वाइंडिंग. आणि जेव्हा त्याला करंट फ्लो करतात त्याच्यामधनं एक फ्लो होतो, कोअर मधनं एक काहीतरी फ्लो होतो, त्याला फ्लक्स म्हणतात. काय म्हणतात? फ्लक्स होतात. जेव्हा अप्लाय सप्लाय देतो तेव्हा काय होतो? करंट फ्लो होतो. काय होतो? करंट फ्लो होतो. सिमिलरली इन मॅग्नेटिक सर्किट काय होतात? फ्लक्स फ्लो होतात. काय होतात? फ्लक्स फ्लो होतात. आता मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय? मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय? एक मॅग्नेट आहे, बघा, एक मॅग्नेट आहे, त्याचा एक पोल आहे S आणि एक आहे N. बरोबर आहे का? एक साऊथ पोल आहे, एक नॉर्थ पोल आहे. N to S काय होतात? फ्लक्स फ्लो होतात. आणि फ्लक्स फ्लो होतात ह्याला काय म्हणायचं? ह्या ज्या लाईन्स आहेत ह्याला काय म्हणायचं? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस. काय म्हणायचं? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस. काय म्हणायचं? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस. आणि मग मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय? तर नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस टर्मिनेटिंग किंवा टेंडन्सी ऑफ टेंडन्सी ऑफ मॅग्नेट टर्मिनेटिंग द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस फ्रॉम युनिट नॉर्थ पोल टू साऊथ पोल अँड दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स. आणि ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात आणि त्यालाच म्हणतात मॅग्नेटिक फ्लक्स. आणि त्या मॅग्नेटिक फ्लक्स ह्या ज्या आहेत ते फोर्स आहेत, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत, ते टर्मिनेट होतात N पोलकडनं कुठपर्यंत? S पोलपर्यंत. आणि त्या लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणजेच फ्लक्स, त्या म्हणजेच काय असतात? फ्लक्स. आणि त्या कशाने दर्शवतात रे? कशाने दर्शवतात? फ्लक्स इंडिकेटेड बाय फाय किंवा साय. ते साय, फ्लक्स इंडिकेटेड बाय साय. बरोबर आहे का? फाय बी म्हणू शकता, कोण साय म्हणतं. ह्या अशा ह्याने बघा, हे असं याने इंडिकेट करतात. आणि ह्याचं ही कशात मेजर करतात? मेजर्ड इन टर्म्स ऑफ वेबर. बघा, ज्युनियर इंजिनियरला कधी कधी विचारतात असे चिल्लर क्वेश्चन, पण हे अंडरस्टँड पाहिजे की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस काय असतात. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस नथिंग प्लस द फ्लक्सची एक टेंडन्सी आहे, ती फ्लो होते, टर्मिनेट होते नॉर्थ टू साऊथ. आणि ते मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणजेच नथिंग बट फ्लक्स. बरोबर आहे का? आणि ते कशामध्ये मोजतात? वेबर. आता बघा, तुम्ही म्हणणार एक वेबर म्हणजे किती लाईन्स ऑफ फोर्सेस रे? तुम्ही लाईन्स ऑफ फोर्सेसला कशामध्ये केलंय?
वेबर मध्ये एक फ्लक्स मध्ये कन्वर्ट केलंय, पण एवढ्या किती नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्सेस इकडून इकडे गेल्यानंतर एक वेबर होणार. बरोबर आहे, मोजायचं एकक आहे. बरोबर आहे का? तुम्ही म्हणतात की 1000 ग्रॅम झालं की 1 kg. बरोबर आहे का? तुम्ही काय म्हणता? 1000 ग्रॅम झालं की 1 kg. तसं मला सांगा रे बाळांनो, मला सांगा रे बाळांनो, काय रे ह्या युनिट नॉर्थ टू युनिट साऊथ किती नंबर ऑफ हे गेल्यानंतर 1 वेबर होतं. तर सायंटिस्टने डिफाईन केलंय 1 वेबर इज इक्वल टू 10⁸ लाईन्स ऑफ फोर्सेस. किती? 10⁸ लाईन्स ऑफ फोर्सेस. हे पण नोट करून घ्या, ह्याला स्टार करा. भरपूर वेळेस कधी कधी विचारतात किती लाईन्स ऑफ फोर्सेस, म्हणजेच तुमच्या मॅग्नेटिक फ्लक्स असतात. 1 वेबर मॅग्नेटिक फ्लक्स किती लाईन्स ऑफ फोर्सेस इक्विव्हॅलंट असतात. बरोबर आहे का? मला वाटतं की पहिली कन्सेप्ट मला वाटतं की सगळ्यांना कळाली असेल की मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय आणि मॅग्नेटला किती पोल असतात. बरोबर आहे का? मॅग्नेटला किती पोल असतात. मला वाटतं की मॅग्नेटला पोल कळाले, मॅग्नेटिक फ्लक्स कळाल्या. आता मला वाटतं की सेकंड जी डेफिनेशन आहे ती आहे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. काय? फ्लक्स डेन्सिटी. बाळांनो, फ्लक्स डेन्सिटी आपण काय म्हणतो रे? डेन्स आहे. पुण्यात खूप गर्दी आहे, मुंबईमध्ये खूप गर्दी आहे. आपण काय म्हणतो? मुंबई डेन्स पॉप्युलेशन आहे. डेन्स पॉप्युलेशन म्हणजे काय? त्या मुंबईच्या बाउंड्रीमध्ये भरपूर लोक राहतात. तसं फ्लक्सची डेन्सिटी म्हणजे काय रे? माझ्या फ्लक्स एखाद्या एरियामध्ये जास्त आहेत. किती आहेत? किती डेन्स आहेत म्हणजे डेन्सिटी. बघा, डेन्सिटी म्हणजे फ्लक्स पर एरिया. फ्लक्स पर एरिया इज इक्वल टू फ्लक्स डेन्सिटी. बघा, फ्लक्स एका एरियामध्ये फ्लक्स किती आहेत ती म्हणजे काय? फ्लक्स डेन्सिटी. किती डेन्सिटी आहे? बरोबर आहे का? फ्लक्स डेन्सिटी. बरोबर आहे का? मग फ्लक्स कशाने दाखवतात? फाय. आणि एरिया कशाने दाखवतात? ए. फ्लक्स म्हणजे काय रे? युनिट काय? फ्लक्सचं वेबर. आणि एरियाचं काय? मीटर स्क्वेअर. म्हणजे ह्याचं युनिट काय रे? वेबर पर मीटर स्क्वेअर. आणि फ्लक्स डेन्सिटी इंडिकेट करतात बीटाने. कशाने? बीटाने. फ्लक्स डेन्सिटी बीटाने इंडिकेट करतात आणि वेबर पर मीटर स्क्वेअर. हे जे डेफिनेशन आहेत, हे जे आहेत तुम्हाला ट्रान्सफॉर्मर मध्ये EMF इक्वेशन वर तुम्ही जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करता तेव्हा हे भरपूर इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मशीन शिकत असताना किंवा कोणतंही शिकत असताना बेसिक्स अंडरस्टँड करणं भरपूर इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे मित्रांनो? हा, वेबर पर मीटर स्क्वेअर ह्याचं युनिट आहे, किंवा ह्याचं आणखीन एक युनिट आहे टेस्ला. ह्याचं दुसरं एक युनिट आहे टेस्ला. कळालं? हे तुम्हाला टर्मिनॉलॉजी फ्लक्स डेन्सिटी मध्ये कळाली. आपल्याला बेसिक बिल्डिंग करायची आहे आणि बिल्डिंगवर नंतर आपल्याला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, डेरिव्हेशन किंवा काय काय मॅग्नेटिक सर्किटचे लॉ आहेत हे सगळे बघायचे. बरोबर आहे का? आणि मला वाटतं की आपल्याकडे जशी फ्लक्स डेन्सिटी आहे तर तशी काय रे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये करंट डेन्सिटी, करंट पर एरिया. बरोबर आहे का? ज्याला आपण टर्न इंडिकेट करतो. बरोबर आहे का? करंट डेन्सिटी म्हणजे काय? करंट पर एरिया. करंट फ्लक्स कशाला इक्विव्हॅलंट आहे बाळांनो? फ्लक्स कशाला आहे? करंट. बरोबर आहे का? फ्लक्स जेव्हा एखाद्या सर्किट मधनं, बघा टर्मिनॉलॉजी मध्ये लक्षात ठेवा, फ्लक्स कधी फ्लो होतात? जेव्हा एखाद्या मॅग्नेटला करंट दिला आणि करंट त्यामध्ये फ्लो होत नाही तर त्याचं कन्व्हर्जन होतं एका क्वांटिटी मध्ये, ती म्हणजे फ्लक्स. म्हणजे करंटचंच रूपांतर फ्लक्स मध्ये होतं. कळतंय का? करंटचंच रूपांतर मॅग्नेट जेव्हा एनर्जाइज होतो ते कशामधनं? फ्लक्स. फ्लक्स म्हणजेच काय? फ्लक्स म्हणजेच काय? नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस. काय? नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस. म्हणजे करंट कशाला अनालॉजस आहे? फ्लक्सला. हे मला वाटतं की सगळ्यात सोपं आहे. फ्लक्स कशाला अनालॉजस आहे? करंटला. बघा, फ्लक्स डेन्सिटी कशाला अनालॉजस आहे? इलेक्ट्रिकल मध्ये करंट डेन्सिटीला. करंट डेन्सिटी. बघा तिथं काय आहे? फ्लक्स डेन्सिटी मध्ये काय आहे रे? ब्राउ इज इक्वल टू फ्लक्स बाय एरिया. आणि करंट डेन्सिटी मध्ये काय आहे? करंट बाय एरिया. कारण फ्लक्स कशाला अनालॉजस आहे? करंटला. म्हणजे ही कोणती झाली? फ्लक्स डेन्सिटी. आणि ही कोणती झाली? करंट डेन्सिटी. कोणती झाली? करंट डेन्सिटी. हे मला वाटतं कळालं असेल. आता नेक्स्ट जी टर्मिनॉलॉजी आहे आपल्याकडे, नेक्स्ट जी टर्मिनॉलॉजी आहे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. टाका. नेक्स्ट जी टर्मिनॉलॉजी आहे, नेक्स्ट जी टर्मिनॉलॉजी आहे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. बरोबर आहे का? आता मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय?
मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय? बघा, हा एक मॅग्नेट आहे यस आणि एक एन पोल आहे, बरोबर आहे का? आणि एक मॅग्नेटिक मटेरियल त्याच्याजवळ ठेवलं आहे. बघा बघा काय, ह्याच्याजवळ एक मॅग्नेटिक मटेरियल आहे, मॅग्नेटिक मटेरियल आहे, बरोबर आहे का? ह्याच्याजवळ एक मॅग्नेटिक मटेरियल आहे. मला सांगा रे, हा एन पोल काय करतोय, एस पोलकडे काय करतोय, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ कुठनं कुठं फ्लो होत आहेत फ्लक्स एन टू एस. लक्षात ठेवा, नियम लक्षात ठेवा, फ्लक्स कुठनं फ्लो होत असतात, एन टू एस. आपल्याकडे करंट कसा, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आणि निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, कन्व्हेन्शनली आणि नॉन कन्व्हेन्शनली. मी इलेक्ट्रिकल जेव्हा बेसिक सांगेन, कन्व्हेन्शनल करंट कशाला म्हणतात, नॉन कन्व्हेन्शनल करंट कशाला म्हणतात, हे सगळं इम्पॉर्टंट आहे. तसं मॅग्नेटिक सर्किटमध्ये कधी पण फ्लक्स कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल नसतात. कशा असतात, एन टू एस, बरोबर आहे का? एन टू नॉर्थ टू साऊथ पोल फ्लो होतात, बरोबर आहे का? मॅग्नेटिक मटेरियल, बरोबर आहे का? एक मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी समजायची. फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय? फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय? एक मॅग्नेटिक मटेरियल आहे, बरोबर आहे का? एक मॅग्नेटिक मटेरियल आहे, एका मॅग्नेट पाशी ठेवलं तेव्हा त्या मॅग्नेट पाशी किती अमाऊंट ऑफ फोर्स अट्रॅक्ट करतोय, बरोबर आहे का? किती? बघा, मला सांगा रे, ह्या दोघांत किती फोर्स आहे? तुम्ही दोन मॅग्नेट जवळ आणले तेव्हा काय करतो रे, एक मॅग्नेट आणि दुसरा मॅग्नेट काय करतो, अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. बघा, इथं एक मॅग्नेट आहे, इथं एक मॅग्नेट आहे. हे काय करतात रे, म्हणजे युनिट मॅग्नेटिक, बघा युनिट नॉर्थ पोल मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस किती अट्रॅक्ट करतात एखाद्या मॅग्नेटिक मटेरियलला, आणि ती म्हणजेच ती अट्रॅक्शन जी आहे दोघातलं, ती म्हणजेच काय झालं, मॅग्नेटिक इंटेन्सिटी अँड इंडिकेटेड बाय एच. कशाने इंडिकेट करतात मॅग्नेटिक इंटेन्सिटी? एच ने. की कशाने इंडिकेट करतात आणि ती कशी दिली जाते, नंबर ऑफ एम्पियर टर्न्स, बरोबर आहे का? एम्पियर टर्न्स पर लेंथ. बघा, नंबर ऑफ एम्पियर टर्न्स पर लेंथ. आता बघा, लेंथ कधी कधी विचारतात. बघा, तुम्ही मला सांगा रे, हे मॅग्नेट आहे, बरोबर आहे का? हे मॅग्नेट आहे, ही एवढी लेंथ आहे, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय राहील रे, कमी. बघा, मॅग्नेट जसं जवळ नेहात तसं बघा, कधी ऑब्झर्व केला असेल, मॅग्नेट सोबत तुम्ही खेळत असाल तर फोर्स काय होतो रे, फोर्स काय होतो, फोर्स जास्त अट्रॅक्ट करायला लागतो. म्हणजे जशी तुम्ही लेंथ वाढवलात तशी काय होते, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड काय होतीये, वाढतीये. काय होतीये, वाढतीये. लेंथ कमी कराल तशी इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड काय होतीये, वाढतीये. मला सांगा रे, मला सांगा, इथं मॅग्नेटिक मटेरियल आहे, इथं मॅग्नेटिक मटेरियल आहे. आता मला रिलेशन बघायचं आहे, ह्यालाच आधारून एक कन्सेप्ट बघायची आहे. बघू, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, बरोबर आहे का? ह्याचं युनिट घ्या रे, टर्नचं एम्पियर टर्न, बरोबर आहे का? करंटचं एम्पियर एनला टर्नने दाखवतात, आणि एल म्हणजे काय, लेंथ. लेंथ कशाने रे, मीटरमध्ये. बाळांनो, विअर एन इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स, टर्मिनॉलॉजी लिहून घ्या, नंबर ऑफ टर्न्स, बरोबर आहे का? करंट म्हणजे काय, करंट फ्लोईंग थ्रू वाइंडिंग किंवा मटेरियल, मॅग्नेटिक मटेरियल वाइंडिंग, बरोबर आहे का? जी कोअरवर बाउंड केलेली वाइंडिंग आहे त्यातनं करंट जो फ्लो होत आहे, अमाऊंट ऑफ करंट इन एम्पियर्स, एम्प्स, आणि एल इज इक्वल टू लेंथ ऑफ अ कंडक्टर इन मीटर्स, लेंथ ऑफ कंडक्टर इन मीटर्स, बरोबर आहे का? बाळांनो, मला सांगा रे, काय होईल रे, लेंथ कमी केली तर फील्ड इंटेन्सिटी वाढेल. आणखीन बघा, दुसरं रिलेशन फील्ड इंटेन्सिटी सोबत आणखीन दुसरं कुणाचं रिलेशन आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. रिलेशन बिटवीन फील्ड इंटेन्सिटी आणि महागट शिकलेलो आपण फ्लक्स डेन्सिटी. बघा, भरपूर महत्वाचा पॉइंट आहे हा, भरपूर महत्वाचा. रिलेशनशिप बिटवीन फील्ड इंटेन्सिटी, मॅग्नेटिक फील्ड, फील्ड मॅग्नेटिक, आपण चॅप्टरच तो शिकतोय, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी अँड मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो की तुम्हाला लिहून पण जास्त ऐका, लिहून थोड्याशा नोट्स काढा. तुम्हाला प्रिंटेड फॉर्म मध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपला नोट्स पडणार आहे 2 ते 3 दिवसात. हे सगळं मॅग्नेटिक सर्किट टायपरकडे गेलेलं आहे आणि ते कसं एकदम व्हिज्युअलाइज फॉर्म मध्ये, कलरफुल फॉर्म मध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुम्ही 1 ते 2 दिवस वेट करा. आता सध्या लेक्चर ऐकताना शॉर्ट्स वही घेतली असेल, शॉर्ट नोट्स द्या आणि काय युनिट आहे, काय आहे, त्याची डेफिनेशन काय होऊ शकते हे फक्त, आणि एक्झाम ओरिएंटेड काय काय आहे, युनिट्स आहेत, रिलेशन्स आहेत, मी जे ट्रेस करतोय ना ते एक्झाम ओरिएंटेड आहे. बघा, रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, फ्लक्स डेन्सिटीने कशाने इंडिकेट करतात रे, एच ने. फ्लक्स डेन्सिटी कशाने इंडिकेट करतात,
बी ने, बरोबर आहे का? फ्लक्स डेन्सिटी कशाने इंडिकेट करतात? बी ने. मला सांगा रे रिलेशन काय आहे यांच्यातलं? रिलेशन काय आहे बघा, मी काय सांगितलं होतं बाळांनो, बरोबर आहे का? एस पोल आहे, एन पोल आहे आणि इथं एक मॅग्नेटिक पोल. आता ही एच, बरोबर आहे का? इकडं किती इंटेन्सिटी जाते ती म्हणजे एच, बरोबर आहे का? ह्याच्या दोघांमध्ये फोर्स किती? फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन दोन मॅग्नेटमध्ये किंवा मॅग्नेट एखाद्या मटेरियलवर किती अट्रॅक्ट करतोय तो म्हणजे काय झालं रे? फील्ड इंटेन्सिटी. मला सांगा रे, मला सांगा फील्ड इंटेन्सिटी ही डेन्सिटीवर कशी डिपेंड आहे? मला सांगा, मला सांगा. आता माझ्या इथं नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जास्त असतील म्हणजे फ्लक्स जास्त असतील, बरोबर आहे का? जेवढ्या फ्लक्स जास्त तेवढा माझा फोर्स जास्त, कळतंय का? जेवढ्या माझा फोर्स, बघा करंट जास्त, बरोबर आहे का? करंट जास्त तर त्या मशीनची कॅपॅसिटी जास्त असते. कशी? कॅपॅसिटी जास्त असते किंवा तिथं जो करंटमुळे जो हे होणार आहे ते जास्त असतं. तसं सेम बघा रे, जेवढी इंटेन्सिटी जास्त, इंटेन्सिटी कधी जास्त असेल? जेव्हा डेन्सिटी मध्ये काय असतं बघा, इथं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस एखाद्या मटेरियलला कधी अट्रॅक्ट करणार आहेत? जेव्हा जास्त असणार आहेत, बरोबर आहे का? ह्याला केव्हा अट्रॅक्ट करणार आहेत? जेव्हा जास्त असणार आहेत. आता बघा, छोटं आणि मोठं मॅग्नेट घ्या. मोठं मॅग्नेट असेल तर काय करतं रे? काय करतं? मोठं मॅग्नेट असेल तर इथनं पण अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतं, बरोबर आहे का? ह्या दोन मध्ये एवढा डिफरन्स असेल आणि त्या मॅग्नेटला तुम्ही कट करा, दोन मध्ये स्प्लिट करा आणि काय करा? एकामेकांकडे नेण्याचा प्रयत्न करा. इथपर्यंत आलं तरी अट्रॅक्शन फोर्स एवढा नसतो. मग ते कशावर डिपेंड आहे? त्याच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस कमी असतात. मग मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस जास्त असल्या म्हणजेच मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणजे फ्लक्स जास्त असल्या तर काय असेल? तर इंटेन्सिटी जास्त असेल, बरोबर आहे का? जेवढी माझा फ्लक्स असतील बाळांनो, लक्ष द्या, लक्ष द्या, मी काय म्हणतोय बघा. गडबड होतीये? होत असेल आणखीन एकदा सांगतो, इकडे लक्ष द्या रे, आता नीट लक्ष द्या. आपल्याकडे दोन मॅग्नेट होते. मोठा मॅग्नेट होता, हे दोन कधी घरी करून बघितलं असेल. दोन मोठे मॅग्नेट होते. ते दोन मोठे मॅग्नेट इतक्या जरी लांब ठेवले ना तरी फोर्स येतोय, बरोबर आहे का? तरी फोर्स येतोय. पण ते मॅग्नेट जेव्हा छोटे घेताल तुम्ही, दोन छोटे मॅग्नेट घेताल, दोन छोटे मॅग्नेट घेताल, त्यांच्यातलं अंतर कमी केलं ना तरी फोर्स येत नाही. मग इतकं जवळ नेलं तरच फोर्स येतो, बरोबर आहे का? म्हणजे बरोबर आहे का? म्हणजे काय केलं रे? म्हणजे काय केलं? हे मोठा मॅग्नेट होता, त्याला छोट्यामध्ये केलं तर काय होतंय? फोर्स कमी. फोर्स कमी म्हणजे काय? तिथं फ्लक्स कमी. म्हणजे फ्लक्स कमी म्हणजेच काय? इंटेन्सिटी कमी, कळतंय का? जेव्हा मोठा मॅग्नेट असेल, बिग मॅग्नेट असेल, मोठा मॅग्नेट असेल, तेव्हा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस ज्या मटेरियलकडे जाणार आहेत त्या काय असतील? जास्त असतील, बरोबर आहे का? त्यामुळे हा जो मॅग्नेटिक मटेरियल आहे तो किती पण लांब असू द्या तरी पण तिथं काय होणार आहे? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस जाणार आहेत. पण मला सांगा रे, हा छोटा मॅग्नेट आहे आणि ते इथं आणलं तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस काय करणार आहेत? कमी जाणार आहेत, बरोबर आहे का? इथं 10 जात असतील तर इथं 4. मग मला सांगा रे, जेव्हा माझं मोठं मॅग्नेट म्हणजे फ्लक्स जास्त असतील तेव्हा काय असणार आहे? फील्ड इंटेन्सिटी काय असणार आहे? जास्त असणार आहे, बरोबर आहे का? काय असणार आहे? फील्ड इंटेन्सिटी काय असणार आहे? बघा, फ्लक्स जास्त, मॅग्नेट मोठा म्हणजे फ्लक्स जास्त, बरोबर आहे का? फ्लक्स जास्त म्हणजे आपण करंट, त्याला जे एक्साइटेशन दिलेलं आहे ते जास्त. मॅग्नेट मोठा ह्याचा अर्थच म्हणजे काय? की फ्लक्स जास्त म्हणजेच एक्साइटेशन जास्त. एक्साइटेशन म्हणजे करंट तिथं जास्त. जेव्हा करंट जास्त असेल तेव्हा फ्लक्स जास्त असतील. जेव्हा फ्लक्स जास्त असतील बाळांनो तर आपल्याला माहिती आहे फ्लक्स डेन्सिटी जास्त. का? तर फ्लक्स डेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 5/A. म्हणजे ही एरिया कॉन्स्टंट ठेवला तर फ्लक्स डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्लक्स, बरोबर आहे का? किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणू शकता, त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे मी ह्याच्याऐवजी हे लिहू शकतो किंवा ह्याच्याऐवजी हे लिहू शकतो. म्हणजे H इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू B, बरोबर आहे का? मी काय लिहिलं? H इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू B. मी काय लिहिलं? H इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू B. आणि मग मी लिहिलं की इथे एक कॉन्स्टंट घेतला, तो म्हणजे म्यू. परमॅबिलिटी ही काय झाला? म्यू हा कॉन्स्टंट घेतला आणि B इथं लिहिला. मग मला सांगा रे, म्यू इज इक्वल टू B बाय H or H इज इक्वल टू
बी बाय म्यू. परमॅबिलिटी काय आहे हे मी नंतर एक्सप्लेन करणार आहे. म्यू म्हणजे काय आहे, हे कॉन्स्टंट आहे. का आपण कसा रेजिस्टन्स, ओम्स लॉ मध्ये रेजिस्टन्स हा कॉन्स्टंट घेतो, सेम केसमध्ये इथं जो कॉन्स्टंट आहे तो जे घेतलेला आहे परमॅबिलिटी, म्हणजे परमॅबिलिटी काय असते, म्यू झिरो म्यू आर असते. ही मी मॅग्नेटिक सर्किटमध्ये इन डिटेलिंगमध्ये एक्सप्लेन करणार आहे. फक्त हे लक्षात ठेवा की रिलेशनशिप बिटवीन फील्ड इंटेन्सिटी आणि मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी कशामुळे असते. पहिल्यांदा फ्लक्स डेन्सिटी कशाला प्रोपोर्शनल असते, फ्लक्सला. जेवढ्या फ्लक्स जास्त तेवढी डेन्सिटी जास्त, म्हणजेच जेवढ्या फ्लक्स तेवढी डेन्सिटी जास्त, आणि जेवढ्या फ्लक्स जास्त तेवढी इंटेन्सिटी जास्त. बरोबर आहे. फ्लक्स जास्त तर इंटेन्सिटी, म्हणजे फ्लक्स इंटेन्सिटी आणि फ्लक्स डेन्सिटी प्रोपोर्शनल आहेत. मग ह्या फ्लक्सच्या ऐवजी मी ही डेन्सिटी ठेवली, बरोबर आहे का. हे ह्याला म्हणजे ह्याच्या ऐवजी हे ठेवू शकतो, बरोबर आहे. म्हणजे ही फ्लक्स डेन्सिटी, फील्ड इंटेन्सिटी ही डेन्सिटीला प्रोपोर्शनल आहे. आणि मग हे कॉन्स्टंट घेतला म्यू बी बाय एच और एच इज इक्वल टू बी बाय म्यू. हे तुम्हाला एकदा विचारलं होतं MSCB JEE ला. हे एक जो कन्सेप्ट आहे तो रिलेशन बिटवीन बी अँड म्यू हा विचारला होता, बरोबर आहे. हे कळालं असेल, बरोबर आहे का बाळांनो. डेन्सिटी इंटेन्सिटी झाली, आणि डेन्सिटीचा युनिट एकदा लिहितो. डेन्सिटी काय आहे, वेबर पर मीटर स्क्वेअर और टेस्ला, किंवा इंटेन्सिटीचं सांगा रे, काय फॉर्म्युला आहे, NI/L म्हणजेच काय, एम्पियर टन पर मीटर, बरोबर आहे का. हे दोन फॉर्म्युले आहेत, बरोबर आहे का. ह्या दोघांतलं रिलेशन तुम्हाला कळालं, बरोबर आहे. आता जी नेक्स्ट कन्सेप्ट आहे ती मी तुम्हाला सांगितली की कॉन्स्टंट घेतला होता परमॅबिलिटी. काय घेतला होता, परमॅबिलिटी. परमॅबिलिटी बघा इज सिमिलर टू, बघा ही इलेक्ट्रिकल सर्किटला कशाला सिमिलरली, कंडक्टिव्हिटी. कशाला, कंडक्टिव्हिटी. एखाद्या मॅग्नेटची किती कंडक्टिव्हिटी आहे, म्हणजे मॅग्नेट एखादा फ्लक्स किती फ्लो करतो, बरोबर आहे का. जास्त करत असला तर जास्त परमॅबिलिटी आहे, बरोबर आहे का. परमॅबिलिटी कशी आहे, जास्त. मग आयडियली परमॅबिलिटी मॅग्नेटची किती पाहिजे, इन्फिनिटी पाहिजे. आयडियली परमॅबिलिटी काय पाहिजे, इन्फिनिटी पाहिजे. मग ह्या म्यू बघा, म्यू म्हणजे काय आहे आणि त्याला इंडिकेट करतात म्यूने, त्याला काय म्हणतात, परमॅबिलिटी. बरोबर आहे का. आणि म्यू इज इक्वल टू, बघा म्यूची किंमत दिलेली आहे म्यू झिरो म्यू आर, बरोबर आहे का. आणि ह्या म्यू झिरो म्हणजे काय रे बाळांनो, विअर म्यू झिरो इज इक्वल टू ऍब्सोल्यूट परमॅबिलिटी, आणि म्यू आर इज इक्वल टू रिलेटिव्ह परमॅबिलिटी. तुम्हाला हे भरपूर हे मॅग्नेटिक मटेरियलमध्ये यूज होणार आहे. म्यू आर एवढा असला, म्यू आर 1च्या कमी असला, एकूण जास्त असला, कोणते परमनंट मॅग्नेट, फेरो मॅग्नेट, पॅरामॅग्नेट, बरोबर आहे का. हे अनेक प्रकार शिकायचे आहेत, आणि तेव्हा हे तुम्हाला भरपूर चांगल्या यूजमध्ये कामाला येणार आहे. हे म्यू आर, म्यू झिरोची किंमत किती असते रे, म्यू झिरो हा कॉन्स्टंट असतो 4 पाय इंटू 10⁻⁷, बरोबर आहे का. 10⁻⁷. आणि म्यू आर ही जी असते ती काय असते, रिलेटिव्ह परमॅबिलिटी. काय असतं, रिलेटिव्ह परमॅबिलिटी. आणि बघा रिलेटिव्ह परमॅबिलिटी कशावर डिपेंड असते, मीडियम टू मीडियम डिपेंड असते. मीडियम टू मीडियम, मटेरियल टू मटेरियल, बरोबर. मीडियम किंवा मटेरियल, जी मीडियम तुम्ही फ्लक्स ट्रान्सफर ईयर करताय किंवा कोअर करताय, कोअर कोणत्या मटेरियलचा यूज करताय त्यावर डिपेंड असते. पण मी सांगतो की रिलेटिव्ह परमॅबिलिटी आपल्याला व्हॅक्यूम और ईयर मध्ये प्रॉब्लेम मध्ये देतात तुम्हाला 1 असते. व्हॅक्यूम और ईयर मध्ये 1 असते. बाकी जेव्हा तुम्ही न्यूमेरिकल मॅग्नेटिक सर्किटचे सोडवतात तेव्हा तुम्हाला वेगळी परमॅबिलिटी दिलेली असेल तर वेगळी टाकावी लागेल, आणि तसं तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल, बरोबर आहे. त्यामुळे परमॅबिलिटी, रिलेटिव्ह परमॅबिलिटी इज नथिंग बट अ कंडक्टिव्हिटी, हाऊ मच फ्लक्स कॅन बी ट्रान्सफर्ड थ्रू दॅट मटेरियल, किंवा किती मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स ऑफ फोर्सेस ते ट्रान्सफर करू शकतं. जास्त ट्रान्सफर करतंय म्हणजे त्याची परमॅबिलिटी जास्त आहे, कमी करतंय म्हणजे फ्लक्सला आपण कसं म्हणतो करंटला अपोजिशन आहे का. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, कमी कधी करंटला जास्त अपोजिशन, रेजिस्टन्स जास्त. तर
करंटला अपोजिशन जास्त आणि कंडक्टिव्हिटी कमी. तसं मॅग्नेटिक फ्लक्सला कुणी अडवलं नाही तर काय म्हणायचं, परमॅबिलिटी चांगली आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस जास्त पास होत आहेत म्हणजेच परमॅबिलिटी जास्त आहे. बरोबर आहे का? मग म्यूआरच्या व्हॅल्यू कशा पाहिजे रे, जास्त पाहिजे. कशा पाहिजे, आयडियली म्यूआरची व्हॅल्यू काय पाहिजे, जास्त पाहिजे. आणि एक नोट लिहून घ्या, म्यूआर इज अन युनिटलेस क्वांटिटी. काय आहे, युनिटलेस क्वांटिटी, ह्याला कोणतंही युनिट नाही. पण म्यू झिरोला वेबर पर मीटर हे युनिट आहे. काय आहे, वेबर पर मीटर. कशाला हे, ॲब्सोल्यूट परमॅबिलिटीला युनिट काय आहे, वेबर पर मीटर. ओके. पण मला सांगा रे, म्यूआरला युनिट नाही. एकदा जेईला विचारला होता, म्यूआर जो रिलेटिव्ह परमॅबिलिटी आहे त्याला काही युनिट आहे का, नाही. बरोबर आहे. आणखीन आपल्या 2 ते 3 टर्मिनॉलॉजी, एमएमएफ राहिलेला आहे, परत एमएमएफ राहिलेला आहे. आणखीन आपल्याकडे एमएमएफचे रिलेशन राहिलेले आहेत. रिलेशन एच सोबत एमएमएफ कसा रिलेट आहे, एमएमएफचे 2-3 फॉर्म्युलेज कसे आले, हे 2-3 आपल्या कन्सेप्ट राहिले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये ते आणि बीएच कर्व मी संपून टाकेन. कुठेही जाऊ नका, स्टे कनेक्टेड राहा. तुमचा हा जो कोर्स आहे बेसिकचा सुरू केलेला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि टेलिग्रामला जॉईन व्हा. कारण आपण 1 ते 2 दिवसामध्ये मॅग्नेटिक सर्किट, वेल डिझाइन नोट्स आणि ज्या एक्झाम ओरिएंटेड आहेत, जे MSCBला क्वेश्चन पडलेले आहेत ते आपण त्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका. अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट करा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. ओके. थँक्यू सो मच.